नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मजेत आहात ना? तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात. मटकीला मस्तपैकी मोड आलेले आहेत आणि मोड आलेले कडधान्य खायचं म्हणजे पौष्टिकपणा शरीरात वाढतो. तर छान मोड आलेले आहेत आणि ना इथे मी साफ करून घेत होती. साफ करून झाल्यानंतर एका कढईमध्ये तेल गरम करायला आता ठेवलेले आहे. तर काही जणांना मिरचीमध्ये करतात, मिरची लसूणच्या पेस्टमध्ये किंवा कांद्यामध्ये. तर चला फोडणीला सुरुवात करू. कढीपत्ता, जिरं आणि मोहरी छान तडतडल्यानंतर एक बाउल म्हणजे 2 छोटे कांदे एकदम बारीक कट केलेले आहेत, तर ते आपण त्या तेलामध्ये मिक्सअप करून घेणार आहोत. कांद्याचा कलर ना बदलला पाहिजे तोपर्यंत ते तेलामध्ये आपण फ्राय करूनच घ्यायचं आहे. आता इथे मी लसूण आणि मिरची आणि अद्रकची पेस्ट केलेली खलबत्त्यात खणून तर तीही मी त्याच्यामध्ये टाकून घेणार आहे. आता गरमीचा सीझन आहे त्याच्यामुळे थोडंसं तिखटाचं प्रमाण कमीच केलेलं चांगलं. तर मी 1.5 चमचा साधारण पेस्ट झाली ती टाकून घेतली आणि तीही छान आता हलवून घेणार आहे, म्हणजे मिरची प्रॉपर अशी त्या कांद्यामध्ये आणि तेलामध्ये फ्राय झाली पाहिजे. हळद टाकून घेऊया थोडीशी आणि परत मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. 2 साधारण मध्यम आकाराचे मी टोमॅटो कापून घेतलेले आहेत बिया काढून, तेही आपण त्याच्यात टाकून घेणार आहोत. टोमॅटो शिजायला थोडासा वेळ लागतो त्याच्यामुळे पण टोमॅटो प्रॉपर असं शिजवून घ्यायचं आहे स्मॅश करून. हे बघा, जसं ना जी भाजणी आपण करतोय ना फोडणीची, त्याच्यामध्ये तेल सुटायला लागलं ना तर समजून जायचं मिश्रण भाजलं गेलेलं आहे. तर मीठ चवीनुसार टाकून घेतलेलं आहे. हे बघा, आता ह्याच्यामध्ये तुम्हाला टोमॅटो काय कांदाही दिसणार नाही असं एकजीव झालेलं आहे. तर इथे ना आता आपण मटकी जी मगाशी स्वच्छ धुवून आणि साफ करून ठेवलेली होती ना, तर ती मटकी आपण आता ह्याच्यात टाकून घेणार आहोत. ह्याच्यामध्ये मसाला टाकायचा नाही आहे कारण आपण मिरच्यांची भाजी करणार आहोत, म्हणजे पिवळी मटकीची भाजी करतोय. तर ह्याच्यामध्ये मी आता मटकी टाकून घेते. मटकी आणि मूग शिजायला वेळ नाही लागत आणि मोड आलेले असेल ना स्पेशली तर नाहीच नाही. तर हे बघा, छान असं स्वच्छ धुवून गाळून वगैरे घेतलेलं आहे मी आणि आता ते मिश्रण एकजीव करून घेणार आहे. मिठाचा अंदाज तुम्ही तुमच्या अंदाजेच घेत जा. मिठाचं प्रमाण थोडंसं कमी असेल ना तरी चालतं, पण जास्त नसावं. तर भाजी एकजीव करून घेऊया. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला टोमॅटो दिसणार नाही कारण टोमॅटो छान असे शिजला गेलेला आहे त्याच्यामध्ये. तर कोणाकोणाला मटकीची भाजी आवडते आणि कोण कोण अशा प्रकारे करतं हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. थोडीशी आता ह्याच्यावरून आपण कोथिंबीर तुम्हाला हवे असेल तो ओला खोबरा टाकू शकता. काहींना आवडलं तर शेंगदाण्याचं कूट टाकतात, ज्याची त्याची आवड. तर थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे मी. आणि आपल्याला सुकी भाजी करायची आहे, ओली नाही, पाणी ना आटल्या जाडा. तर आता झाकण मारून घेते. 5 किंवा 7 मिनिटासाठी मी झाकण मारून घेणार आणि शिजल्यावर मुलांना खायला देणार. तर झालं, आता ह्याच्यात काय टाकायचं नाही आपल्याला. भाजी आपली ऑलमोस्ट तयार झालेली आहे आणि पाणीही सुकल्या गेलेलं आहे, हे पाहू शकता. छान भाजी शिजलेली आहे. आता वरतून कोथिंबीर टाकून घेऊया. तर इथे मटकीची भाजी झालेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्याच रेसिपीज किंवा डेली ब्लॉगची अपडेट तुम्हाला सगळ्यात आधी भेटेल. बाय, टेक केअर, काळजी घ्या.